दुसरं आंदोलन झालं आपल्याला माहीत आहे, जमीन हक्कांचं कूळ कायद्याचं आंदोलन आम्ही लढलो. ज्या पेशव्यांनी आम्हाला जमिनी नाकारल्या, त्या नाकारण्याविरुद्ध बाबासाहेबांनी सांगितलं कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर, आणि आम्हाला जमिनींचा मालकी अधिकार मिळाला. चिरनेर जंगल सत्याग्रह, जंगलावरचा आमचा अधिकार आहे. बाबासाहेबांनी केसेस लढून सांगितलं की होय, ते आदिवासी असतील, आगरी असतील, कोळी असतील, नावी असतील, यांचा जंगलावर अधिकार आहे. त्याच्या केसेस बाबासाहेब लढले. कारण का, जो सत्याग्रह झाला होता त्या सत्याग्रहामध्ये असं अपेक्षित होतं की रायगडचे आगरी, कोळी, न्हावी, आदिवासी मार खातील सत्याग्रहामध्ये. आमच्या लोकांनी उलटं केलं, बंदुका सांगितलं हे आम्हाला माहीत नाही, मार खाणं हा सत्याग्रह असेल तो आम्हाला माहीत नाही. आम्ही का मार खायचा? हा निसर्ग आमचा आहे, हे पाणी आमचं आहे, जंगल आमचं आहे. आणि ते उलटं झालं. ते चिरनेर जंगल सत्याग्रहावर पुस्तक आहे आणि त्याचे केसेस बाबासाहेब आंबेडकरने. त्यांच्यामुळे सातबाऱ्यावर आमचं नाव आलंय, नवऱ्याच्या घरावर आमचा अधिकार बाबासाहेबांकडून मिळाला. मग गुरु म्हणून आमच्या लोकांवर गोळ्या झाडल्या आणि ती सिडकोची जमीन घेतली आणि त्यावर नवी मुंबई झाली. म्हणजे दिबा पाटील हे पण शेतकरी, दत्ता पाटील हे पण हे शेतकरी, आणि वसंतदादा पाटील पण शेतकरी. पण दोन शेतकऱ्यांमधला हा फरक काय हे जरांगे पाटलांना मला सांगावं लागलं. तुम्ही जमीनदार आहात, आम्ही शेतकरी कुळ आहोत, आम्हाला बाबासाहेबांनी जमिनीचा सातबारा दिला, हा आमच्यातला फरक आहे. आणि म्हणून हे सगळे विरुद्ध. सिडको म्हणजे कोण आहे हो? आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आठवड्याला 1000 कोटींचा प्लॉट विकतात. जमिनी कोणच्या? आमच्या. घेतल्या किती? 3000 रुपये एकरनी, आणि विकतात किती? 7 कोटी रुपये प्रति गुंठ्याने. आणि तो पैसा राजकारणात येतोय. पण मूळ जमीन मालक बाबासाहेबांनी आम्हाला बनवलं. तो संघर्ष दत्ता पाटलांनी पण केला, सेज विरोधी संघर्ष केला. हे संघर्ष करत करत त्या चळवळीत टिकून राहायला मला शिकवलं. सर्वांना जय भीम. पुण्यामध्ये हा कार्यक्रम होतोय आणि ज्यांच्या भाषेत मोठा ळ आणि मोठा न नसतो अशा मच्छीमारांच्या प्रदेशातून मी आलेलो आहे. त्याच्यामुळे इकडचे पुण्यातले व्याकरणाचे नियम आमच्याकडे समुद्रावर चालत नाहीत. कारण त्या समुद्रावर एवढी लाटा असतात, आवाज असतात की ळ मोठा कुठला आणि छोटा कुठला हे ऐकायला कोणाला वेळ नसतो. हे पण सांगतो कारण समुद्रच माहीत नाही लोकांना, तर हे आमचं दुःख काय कळणार. आणि म्हणून या कार्यक्रमात, हा कार्यक्रम पुण्यामध्ये असल्यामुळे अत्यंत महत्त्वाचं स्टेटमेंट सर्वांकडून होते आणि पुणे शहर त्याची नोंद घेत असेल याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच तथागत गौतम बुद्ध यांची आई, ज्यांना आम्ही एकविरा म्हणतो, एकाविराची आई, तिला वंदन करतो. आणि या सभेची सुरुवात एका एकविरेने केली आणि ती खरं म्हणजे भारतातली क्रांती आहे. महिलांनी जर बदललं तर देश लवकर बदलेल. आम्ही पुरुषांनी किती गप्पा मारल्या आणि घरी गेलो तर सांगितलं गो संकष्टी आज, हे आहे ते आहे. शेवटी संस्कृती जपली ही महिलांनीच. आणि आज किती आम्ही गप्पा मारल्या तरी भारतीय संस्कृती म्हणजे स्त्रियांचीच संस्कृती आहे. आणि स्त्री जो पण बदलत नाही तोपर्यंत पुरुषांच्या या गप्पांना काही महत्त्व नाही. मी आयोजकांना धन्यवाद देईन की विचार मंचावर एका स्त्रीला त्यांनी बसवले, ही मोठी क्रांती आहे. तर पद्मश्री लक्ष्मण माने यांच्याविषयी मी फार मोठा आदर व्यक्त करतो. याचं कारण आहे त्यांनी केलेलं काम आहे. सगळ्यात धाडसाचं कुठलं काम असेल तर या देशामध्ये भगवान बुद्धाकडे जाणं. म्हणजे आपण क्रांतिकारक किंवा जहालमतवादी, फासावर लटकलेले यांच्याविषयी आदर व्यक्त करतो, पण सगळ्यात मोठी क्रांती आहे ही बुद्धाकडे जाणं, धम्माकडे जाणं. आणि तो माणूस आपल्यामध्ये असणं ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची घटना आहे. आणि आम्ही हे विसरलेलो आहे की माणूस गेल्यानंतर त्याच्या श्रद्धांजली सभा घ्यायच्या, त्याच्याविषयी चांगली पुस्तकं लिहायची, त्याच्यावर बोलायचं, हा ब्राह्मणवाद आहे. आणि त्यांचं जिवंतपणे कौतुक करणं, त्यांचा आदर करणं हा भगवान बुद्धांचा विचार आहे आणि ही खरी मुक्ती आहे. पण आम्ही तेवढं सोडून सगळं करतो, जिवंतपणे त्या माणसाला किंमत देत नाही. आणि मग समाज विचार करतो काय त्याचं. आणि म्हणून ही जी खंत आहे ती खंत आपण समजून घेतली पाहिजे. आपण आपल्या
घरातल्या अशा ज्या बंडखोर स्त्रिया आहेत त्यांचा आदर पहिल्यांदा केला पाहिजे. नाहीतर मग आता महिला बोलायला लागल्या. म्हणजे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणतात की भोंदू बाबा हेच आमचे गुरु आहेत. मग याला काय म्हणायचं की आम्ही अजून आमच्या स्त्रियांना चांगला धर्म देऊ शकलो नाही, हे कोणाचं अपयश आहे? मी सन्माननीय लेखकांना हा प्रश्न विचारेन, हे अपयश कोणाचं आहे की आम्ही महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षाला गुरु कोणाला म्हणायचं हे सांगू शकलो नाही? महात्मा ज्योतिबा फुले आमचे गुरु आहेत, सावित्रीमाई गुरु आहेत, हे आम्ही सांगू शकलेलो नाही. आणि हे स्टेटमेंट इतकं भयानक आहे की संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. आता त्यांना गुरु मानणारे आणखी दुसरे लोक आहेत, त्यामध्ये मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, सगळेच आहेत. पण हे सत्य आहे की खरा गुरु कोण? म्हणजे सरकारने पुस्तकं प्रकाशित केली महात्मा ज्योतिबा फुल्यांवर, बाबासाहेबांवर, पण त्यांना गुरु म्हणायचं नसतं हे सगळ्या विधानसभेला, विधान परिषदेला पूर्ण माहिती आहे. आणि म्हणून सत्य नाकारणारे आम्ही सगळे लोक आज हे जे पुस्तक आलेलं आहे, हे पुस्तक एकच दिशा सांगते की तुम्ही ब्राह्मण्यवाद असेल किंवा ब्राह्मण अब्राह्मण अशा प्रकारची जी रचना झाली त्या सगळ्यांमध्ये अत्यंत धाडसाने आणि निर्णय क्षमतेने बुद्धाचं नाव घेणं याला फार महत्त्व आहे, असं या पुस्तकाचं सार सांगतं. मग हे नाव घेतलेले जे लोक आहेत त्यांच्याकडे आम्ही कशा पद्धतीने पाहतो? आत्ता या विचार मंचावर बसलेल्या लोकांची मी नावं घेत नाही, पण लक्ष्मण मानेंचा जो या देशातलं आजचं जे स्थान आहे हे सगळ्यात मोठं स्थान आहे. सगळ्या शूद्रांसाठी, अतिशूद्रांसाठी आणि स्त्रियांसाठी ते आदर्श नेते आहेत, आदर्श नेतृत्व करतात. आणि ताईंचं धाडस इतकं मोठं आहे की ज्या दिवशी महिला म्हणतील की आम्हाला भगवान बुद्धांकडे जायचं आहे, देश बदलला म्हणून समजा. पण वास्तव सांगतंय की रुपाली ताई चाकणकर सांगतात खरात बाबा हेच आमचे गुरु आहेत. हे वास्तव आहे. आणि त्यांनाच महाराष्ट्राच्या महिला आयोगाचं अध्यक्षपद मिळतं, हे पण वास्तव आहे. ती विधानसभा आणि विधान परिषद आमची काय करते हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून हा जो विषय आहे हा विषय अत्यंत संवेदनशील विषय आहे. म्हणून ताई तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे. तुम्ही जे काम केलं याची कल्पना तुम्हाला नाही आहे. तुम्हाला कोणी फार मोठं स्थान या देशात देणार नाही, कारण का सगळे हे भोंदूबाबांचे शिष्य आहेत. बाबासाहेबांचे शिष्य नाहीत कोण याच्यामध्ये. संविधानकारांना कोणी गुरु म्हणत नाही आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपण पुण्यामध्ये हा कार्यक्रम करतोय. लेखकांनी आपली खंत व्यक्त केलेली आहे. लेखकांनी जे त्यांचा जो अनुभव आहे तो अनुभव असाच आहे की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि दाखवून दिलं की ह्या देशाचा जो जीवन मार्ग आहे हा भारतीय संविधान आहे, या मार्गाने सगळ्यांना जायचं आहे. पण दुसऱ्या ठिकाणी वास्तव असं आहे की बाबासाहेबांना कोणी गुरु म्हणायला तयार नाही. हे देशाचं वास्तव आहे. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, सगळं मान्य आहे, पण अजूनही ते या देशाचे गुरु असू शकतात असं बोलणारी 100 माणसं दिसत नाही. बाकीच्या ठिकाणी भोंदूबाबांना म्हणजे लाखो भोंदूबाबांना हजारो शिष्य मिळतात आणि आपलं सर्वस्व त्यांना अर्पण करायला तयार आहे. हे खरं म्हणजे महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं आजचं अपयश आहे. अशा परिस्थितीमध्ये या पुस्तकाची जी रचना आहे ती रचना अशा दिशेने झालेली आहे की हे मधल्यामध्ये अडकलेले लोक आहेत. हे अडकलेल्या लोकांना सत्य कळावं की बाबा या देशाला, या देशातल्या ब्राह्मणवादाला, या मनुस्मृतीला एकच मार्ग आणि उपाय आहे, तो म्हणजे भगवान बुद्ध, हे त्यांनी सांगितले. आता हे व्यक्त करताना त्यांनी जे बीच का रास्ता नाही होता हे जे वाक्य टाकलेले आहे हा आक्रोश आहे लेखकाचा. खरं म्हणजे याच आशयाचं भगवान बुद्धाचं फार मोठं वचन आहे. ते असं सांगतं की बाबा मध्यम मार्गाने चाला, म्हणजे अति भोगवाद नको आणि अतिरेकाचा तो अध्यात्म पण नको. त्यातला जो मध्यम मार्ग आहे त्या मध्यम मार्गाने चाला. टोकाची अहिंसा नको, जशी महावीरांनी सांगितली. म्हणजे मास्क घालून राहायचं, ब्रश केला तरी हे सूक्ष्मजीव मरतील, अशा प्रकारची अहिंसा नको. आणि म्हणून मध्यम मार्ग जो बुद्धाने सांगितला ते भगवान बुद्धांचं वचन हे जगप्रसिद्ध आहे.
आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की मासे खाणाऱ्या लोकांचं सुद्धा स्वागत झालं, बरोबर आहे. कारण आम्ही समुद्रावर अशा ठिकाणी राहतो, म्हणजे घारापुरी ज्या लेण्या आहेत, तुम्ही गेलात मुंबईत, ते एक बेट आहे. त्या बेटावर आताही 97% आमचे आगरी कोळी लोक राहतात. आणि तिथे असं आहे की तिथे कोथिंबीर टोमॅटो नाही पिकत, किंवा डाळ होत नाही, किंवा बटाटे होत नाही. तिथे मासेच होतात आणि भात. मग तिथे राहायचं असेल तुम्हाला मासेच खावे लागतात. मग आम्हाला कोणी सांगितलं की अहिंसा परमो धर्म, नाही बाबा, आम्हाला मासे खावे लागतील. आम्ही मासे नाही खाल्ले तर मासे आम्हाला खाऊन टाकतील. तर सगळ्या जगाला वास्तववादी तत्वज्ञान भगवान बुद्धांनी सांगितलं. पण ह्या लेखकांनी जी खंत व्यक्त केली की बीच का रस्ता नाही होता, म्हणजे काय, लोकांनी मध्यम मार्गाचा अर्थ वेगळा लावला. मग आम्ही आता सध्या हा धर्म स्वीकारतो, नंतर आमची ताकद आली की मग आम्ही बुद्धाकडे जाऊ, थोडं वाट बघा. बाबासाहेबांना सुद्धा असे पर्याय सांगितले गेले की त्यांचं मन परिवर्तन होईल, तुमच्याविषयी त्यांना प्रेम वाटेल, तुम्ही कशाला एकदम धर्मांतर करता. तर हे सगळे पर्याय चुकीचे आहेत आणि सत्य जे आहे ते सत्यापर्यंत तुम्ही गेलं पाहिजे. ह्या पुस्तकाचं सार आहे. अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे आणि महाराष्ट्राची ही खंत आहे. आणि ही खंत महाराष्ट्राची आहे, तशी मी सुद्धा पर्याय निवडताना छोटासा निवडला. या देशाच्या लोकांचं, देशातल्या अनेक जातीपातींचं परिवर्तन मला जमेल की नाही मला माहीत नाही, परंतु ज्या जातीत मी जन्म घेतला त्यांना सांगण्यासाठी माझं जे आयुष्य आहे, सगळे मोठे लोक 50-60च्या आसपास जगले, त्याच्या पलीकडे जगणं अवघड आहे. मानेसाहेबांची तब्येत मी जेव्हा बघितली होती 2019च्या लोकसभेला, ते एकदम तडफदार होते. पण कोरोनानंतर माणसं खालावली, तब्येती त्यांच्या वीक झाल्या. यामध्ये काय एप्स्टीन फाईलचं काय रहस्य आहे का, हा पण विचार करायला लागेल आपल्याला. एप्स्टीन फाईलच्या माध्यमातून आम्हाला मारण्याचा प्रयत्न झालाय का, हा आम्हाला विचार करा. आमचे मोठे मोठे नेत्यांचे मृत्यू पण झालेत त्यामध्ये. तर अशा परिस्थितीमध्ये बीच का रास्ता नाही होता हे पुस्तक या देशाचं, जे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अपयश आहे, ते आम्हाला सांगतं की बाबा मधल्यामध्ये अडकू नका, तुम्ही भगवान बुद्धांकडे चला. बरोबर आहे सर. तर मी जे व्यथा सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मुक्ती कोण पथे हे पुस्तक मी खूप वेळा वाचलं आणि वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की बाबासाहेबांनी सगळ्यांसाठी काम केलं होतं. म्हणजे खास करून पुण्यामध्ये असल्यामुळे पुन्हा पुन्हा सांगावं लागतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्याकडच्या समुद्रावरच्या भंडारी, जे मायनाक भंडारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे पहिले प्रमुख होते. कान्होजी आंग्रे नव्हते, मायनाक भंडारी होते. भंडारी समाजासाठी, आगरी समाजासाठी, कोळी समाजासाठी आंदोलनं केली बाबासाहेब आंबेडकरांनी. ती आंदोलनं, पहिलं आंदोलन आपल्याला माहीत आहे की पाण्याचं आंदोलन, पाण्यावर आमचा अधिकार आहे. आणि सांगितलं की पाणी हा निसर्गाची गोष्ट आणि ती सगळ्यांना भेटलं पाहिजे. पण याच पाणी चोरांनी पुणे गाजवलं आणि सांगितलं की पाणी धरणात नसेल तर आम्ही काय करू, हे सांगायला पाहिजे का. आणि तीच गोष्ट मीडियात आज गाजते, ते गुरु तेच सांगतात. तर पाणी चोरी झाली महाराष्ट्रात, पण कोणी बाबासाहेबांची आठवण नाही सांगितली की पाण्यावर सर्वांचा अधिकार आहे. त्यासाठी बाबासाहेबांनी चौदार तळ्याचं आंदोलन केलं. ही गोष्ट कोकणात घडली, कारण या देशामध्ये आम्हा शूद्र, अतिशूद्र लोकांना, SC ST आणि स्त्रियांना पाणी मिळत नव्हतं. हे त्या आंदोलनातून समोर आलं. दुसरं आंदोलन झालं आपल्याला माहिती आहे, जमीन हक्कांचं, कुळ कायद्याचं आंदोलन आम्ही लढलो. ज्या पेशव्यांनी आम्हाला जमिनी नाकारल्या, त्या नाकारण्याविरुद्ध बाबासाहेबांनी सांगितलं कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर, आणि आम्हाला जमिनींचा मालकी अधिकार मिळाला. चिरनेर जंगल सत्याग्रह, जंगलावरचा आमचा अधिकार आहे. बाबासाहेबांनी केसेस लढून सांगितलं की होय, ते आदिवासी असतील, आगरी असतील, कोळी असतील, न्हावी असतील, यांचा जंगलावर अधिकार आहे. त्याच्या केसेस बाबासाहेब लढले. कारण का, जो सत्याग्रह झाला होता त्या सत्याग्रहामध्ये असं अपेक्षित होतं की रायगडचे आगरी, कोळी, न्हावी, आदिवासी मार खातील सत्याग्रहामध्ये. आमच्या लोकांनी उलटं केलं, बंदुका हातात घेतल्या आणि सांगितलं हे आम्हाला माहीत नाही, मार खाणं हा सत्याग्रह असेल तो आम्हाला माहीत नाही. आम्ही का मार खायचा, हा निसर्ग आमचा आहे, हे पाणी आमचं आहे, जंगल आमचं आहे. आणि ते उलटं झालं. ते चिरनेर जंगल सत्याग्रहावर आता पुस्तक आलं आणि त्याचे केसेस बाबासाहेब आंबेडकर लढले. जरी शेतकरी संप झाला आणि मनुस्मृती दहन झालं. काय हो मनुस्मृती,
या मनुस्मृतीने आम्हाला स्त्रियांचा आमच्या स्त्रियांचा, आमच्या आईचा, आमच्या बहिणीचा अधिकार नाकारला होता. आणि अशा प्रकारचा ग्रंथ मी मानत नाही. बाबासाहेबांनी सांगितलं, आज सगळ्या स्त्रियांनी जरी संभ्रम झाला, स्टेजवर भीती वाटली, बाबासाहेबांचं नाव घ्यायला लाज वाटली, तरी सांगितलं पाहिजे की हिंदू कोड बिल ज्या बाबासाहेबांनी केलंय त्यांच्यामुळे सातबाऱ्यावर आमचं नाव आलंय, नवऱ्याच्या घरावर आमचा अधिकार बाबासाहेबांमुळे मिळालाय. मग गुरु म्हणून त्यांचं नाव घ्यायला तुम्हाला लाज कसली वाटते? हे जे भाषण आहे हे आता यूट्यूबवर येते. आता काय सभागृहात 50 किंवा 500 माणसं आहेत ही खंत राहिली नाही. हे 5 लाख लोकांचं भाषण आहे. त्यामुळे समस्त महिलांनी हे मान्य केलं पाहिजे की आम्हाला जो आज अधिकार आहे हा अधिकार नाकारणारी मनुस्मृती होते. हे अधिकार नाकारणे या देशातले 33 कोटी देव होते. जे देवांना जमलं नाही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्यासाठी त्या संविधान सभेत मोठा संघर्ष केला आणि त्याला विरोध करणारे कोण लोक आहेत ते बघा. हे सगळं परिवर्तन कोकणातल्या चळवळीत मी अनुभवलं. आदरणीय लक्ष्मण माने यांनी ज्यावेळी धर्मांतर केलं 2006ला, तुम्हाला आश्चर्य वाटेल की 2005 पर्यंत मला ओबीसी हा शब्दच माहीत नव्हता. मी ओबीसी आहे हे पण मला माहीत नव्हतं. कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कोण महात्मा ज्योतिबा फुले, कोण सावित्रीबाई फुले हे मला माहीत नव्हतं. माझं गाव हे संघाच्या शाखेचं गाव. 400 स्वयंसेवक माझ्या गावात. आम्हाला हिंदू राष्ट्र माहीत होतं. नमस्ते सदा वत्सले मातृभूमी हे माहीत होतं. पण नमस्ते सदा वत्सले मातृभूमी म्हणणाऱ्या लोकांनी आमच्या मातृभूमीचा, आम्ही कसं सचलेल्या जमिनीचा सातबारा आम्हाला दिला नव्हता. त्या 2005मध्ये मला आंबेडकरी चळवळीतले लोक भेटले. शाहीर संभाजी भगत, प्रेमरत्न चौकेकर आणि अशोक अंकुश. त्यांनी सांगितलं, पाटील साहेब तुमच्यावर जो हल्ला झाला आहे हा रस्ता तुम्ही बदला, तुम्ही बाबासाहेबांच्या मार्गाने चाला. पण एवढं सोपं नसतं की बाबासाहेबांच्या मार्गाने जाणं किती कठीण असतं हे माझ्यापेक्षा लक्ष्मण माने साहेब जास्त चांगल्या पद्धतीने सांगतील, कारण त्यांचा संघर्ष माझ्यापेक्षा मोठा आहे. जर बाबासाहेबांनी आम्हाला कोकणामध्ये पाणी प्यायला दिलं, मला आश्चर्य वाटेल की मला असं वाटायचं की चौदार तळे आंदोलन हे फक्त जय भीमवाल्यांचं आहे. पण मी आमचे नेते दत्ता पाटील, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते, त्यांना विचारलं की दादा ह्या पाण्याच्या आंदोलनाशी आपला संबंध आहे का? 100% आहे. माझ्या वडिलांनी बाबासाहेबांना सगळ्या आंदोलनात साथ दिली. मग चौदार तळे असेल, कुळ कायद्याचा, सगळ्यांना साथ दिलेली आहे. आणि मला स्वतःला 8वीला असताना अलिबागचे ब्राह्मण थेट पाणी पिऊ देत नव्हते. म्हणजे वरून तांब्यातून पाणी ओतायचं आणि ओंजळीने प्यायचं, ही आगरी माणसाच्या वाट्याला आलेली विषमता होती. याच पद्धतीने दिबा पाटलांनी आमच्याकडे आंदोलन केलं. ते आंदोलन याच महाराष्ट्रातल्या जमीनदार लोकांविरुद्ध होतं. वसंतदादा पाटलांनी आमच्या लोकांवर गोळ्या झाडल्या आणि ती सिडकोची जमीन घेतली आणि त्यावर नवी मुंबई झाली. म्हणजे दिबा पाटील हे पण शेतकरी, दत्ता पाटील हे पण हे शेतकरी आणि वसंतदादा पाटील पण शेतकरी. मग 2 शेतकऱ्यांमधला हा फरक काय हे जरांगे पाटलांना मला सांगावं लागलं. तुम्ही जमीनदार आहात, आम्ही शेतकरी कुळ आहोत, आम्हाला बाबासाहेबांनी जमिनीचा सातबारा दिला, हा आमच्यातला फरक आहे. आणि म्हणून हे सगळे फरक जाणून घेत असताना दत्ता पाटील आणि दिबा पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम केलं. दत्ता पाटलांचे 2 नातू आज वकील आहेत. एकाचं नाव आहे सिद्धार्थ, दुसऱ्याचं आहे गौतम. आगरी समाजाचा माणूस. दिबा पाटील तर बुद्धमूर्ती ठेवून बोलायचे, परंतु सार्वजनिक जीवनात ओबीसीनी थेट भगवान बुद्धाचं नाव घेणं हे राजकीय, सामाजिक, आर्थिक दृष्टीने फार कठीण गोष्ट आहे. सन्माननीय आमचे जे लक्ष्मण माने साहेब आहेत, त्यांचा जो जीवनाचा संघर्ष आहे तो मला जवळून माहीत आहे. त्या माणसाच्या वाट्याला किती संकट येतात. आणि मला माझ्या नेत्यांनी सांगितलं होतं की तू जेव्हा अशा प्रकारचं काम करशील तेव्हा राजकीय जीवनात मोठा संघर्ष ओढू शकतो. कारण मतं मिळवायची असतील तर तुम्हाला थेट भगवान बुद्धाचं नाव घेऊन चालणार नाही. अशा प्रकारची एक सुप्त भावना आपल्या लोकांमध्ये आहे. पण हे पण तितकंच सत्य आहे की भगवान बुद्ध असे महापुरुष आहेत की जगण्याचा मार्ग सुद्धा शिकवतात. आणि मी आपल्या सभागृहाला सांगू इच्छितो, 2005 साली माझी शिक्षकाची नोकरी गेल्यानंतर शिक्षकाची अवस्था अशी असते की तो वडापाव विकू शकत नाही. आमचे लेखक आहेत, ते लेखक आहेत, त्यांना सांगितलं वडापावची गाडी लावा, ते नाही करू शकत. त्यांची मर्यादा आहे ती. म्हणजे नोकरीचं महत्त्व मी आत्ताच सांगतो, कारण माझ्या 2 नोकऱ्या गेल्यात. हे चळवळी करतात ना, त्यांना सांगतो नोकरी करणं, दर महिन्याला लाखाचं बंडल घेणं सोपं आहे. पण जेव्हा नोकरी जाते ना तुमची, तेव्हा तुम्हाला कळतं काय चळवळ आहे, काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, काय महात्मा फुले आहेत, ते कसे जगले असतील, हे सगळं आठवतं. माझ्या 2 नोकऱ्या गेल्या. आणि जेव्हा मी रस्त्यावर आलो तर रस्त्यावर आल्यानंतर मला लक्षात आलं
की मला ह्या लोकांनी सांगितलं की तुम्ही बाबासाहेबांच्या मार्गाने चाला, पण बाबासाहेबांचा मार्ग रोजगार देतो का, आपलं कुटुंब चालवतो का, हे पण चेक केलं पाहिजे. आता शिक्षकाची नोकरी गेल्यानंतर दुसरी नोकरी कुठली करणार? तेव्हा मी बाबासाहेब आंबेडकरांचा सखोल अभ्यास केला. बाबासाहेबांच्या आंदोलनामध्ये जमिनी देण्याचं आंदोलन लपलं होतं आणि माझ्या समाजाला जमीन मालकी देण्याचं कुळ कायद्याचं आंदोलन जे थांबलं होतं स्वातंत्र्यानंतर. कारण महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये जे अधिकारी आले ते ब्राह्मण आणि मराठाच होते. ते जमीनदार आपल्या जमिनी सोडतील कशाला? कारण त्यांनीच ती पेशवाई आणली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य यांनीच बुडवलं होतं आणि ते त्यासाठीच बुडवलं होतं की सगळ्या जमिनी आमच्या पाहिजे. आणि म्हणून त्यानंतर जे मला लक्षात आलं की आपल्याला बाबासाहेबांचं आंदोलन चालवायला लागेल. आणि मी तुम्हाला यासाठी सांगतो की चळवळीतल्या लोकांना पैसे कसे आणायचे. आज लेखकांनी आम्हाला बोलवलं, उरणमधून मी आलो, आमचे पत्रकार सुनील सर्वदे त्यांना घेऊन आलो मी इथे. आणि हे तर आमचे मित्रच आहेत, खांडेकर साहेब, ते रोज मला दाखवत असतात. पण हे पत्रकारांना कोणी पगार देतो का? नाही देत, ते स्वतःच्या खर्चाने करत असतात. पण लोकांना गैरसमज असतो की पत्रकारांना पगार असतो, वकिलांना पगार असतो, पण पगार नसतो, ते स्वतःच्या ह्यावर जगत असतात. मग त्यांना घेऊन आलो. ह्या सगळ्याला खर्च येतो. काही लोक बोलतात काय एवढा मोठा कार्यक्रम केला, लोक नाही आली, कशी येणार हो? आर्थिक प्रश्न तर आहेच ना. तर ह्या आर्थिक प्रश्नावर बाबासाहेबांचं विवेचन मी ऐकून घेतलं, समजून घेतलं आणि कुळ कायद्याचं आंदोलन नव्याने कोकणात चालवलं. दिबा पाटील, दत्ता पाटील यांचा जो संघर्ष आहे तो जमिनी वाचवण्याचा होता. दिबा पाटलांनी सिडको विरुद्ध, सिडको म्हणजे कोण आहे हो? आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आठवड्याला 1000 कोटींचा प्लॉट विकतात. जमिनी कोणच्या? आमच्या. घेतल्या किती? 3000 रुपये एकरनी आणि विकतात किती? 7 कोटी रुपये प्रति गुंठ्याने. आणि तो पैसा राजकारणात येतोय. पण मूळ जमीन मालक बाबासाहेबांनी आम्हाला बनवलं. तो संघर्ष दत्ता पाटलांनी पण केला, सेज विरोधी संघर्ष केला. हे संघर्ष करत करत ह्या चळवळीत टिकून राहायला मला शिकवलं. आणि या इथे 2 पुस्तकं आहेत, एक पडगम आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मी माझं म्हणणं मांडलेलं आहे. मी त्यासाठी या लेखकांना धन्यवाद देईन. कारण पुस्तकं लिहिणं ही खायची गोष्ट नाही. आणि त्यामध्ये आमच्यासारख्या मैदानात लढणाऱ्या लोकांवर 4 वाक्य लिहिणारे हे जे लेखक आहेत त्यांचे उपकार मी कधी विसरणार नाही. मला सुद्धा लोक सांगतात की मी पुस्तक का नाही लिहित. मला रोज काय केस असतात, कोणाच्या घरावर जप्ती आले, कोणाची जमीन घ्यायला सिडकोचे अधिकारी आलेत. काल एका आमच्या आगरी माणसाच्या घरांवर जप्ती होती. 2 घरं घेतली, कर्ज किती? 15 लाख. एका घराची किंमत 1 कोटी रुपये आणि त्यावर जप्ती, 2 गॅरेंटर. आणि जप्ती आणणारे कोण आले? गाडीवर लिहिलं होतं छत्रपती शासन. जप्ती आणणारे लोक म्हणजे आजची जमीनदारी संपली का? आज मुंबईतली आमची गावठाण आज तोडली जातात. धर्मांतरित आम्ही 400 वर्षापूर्वी झालो. आम्ही ख्रिश्चन लोक झाले, आमचे आगरी, कोळी, भंडारी. त्यांना आता ईस्ट इंडियन बोलतात. परवा त्याचा एक व्हिडिओ आला. त्या व्हिडिओमध्ये एक शिक्षिका आहे, तिची जमीन आहे 1600 कोटींची, 7 कोटी रुपये गुंठ्याची. पण ह्या ज्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायचं कारण काय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्तिकोन पथेमध्ये भगवान बुद्धांपर्यंत येण्याचा जो प्रवास केला, तो प्रवास करताना एखाद्या शिक्षकाप्रमाणे सांगितलं की तुम्हाला पाणी नाकारणे या देशातले कोण आहेत? आकाशातले राक्षस आहेत का? या देशातले उच्चवर्णीय आहेत. तुम्हाला जमीन नाकारणारे कोण आहेत? आजही महाराष्ट्रात ते आहेत, त्यांनी संपलेले नाहीत. तुम्हाला जंगलं नाकारणारे कोण आहेत? आणि तुम्हाला जो धर्म आहे, मानवता धर्म, ते नाकारणारे ते कोण आहेत? तर हेच लोक आहेत. जोपर्यंत हे लोकांना आम्ही समजावून सांगत नाही, समजून घेत नाही, तोपर्यंत वास्तव चळवळी आग येत नाही. लक्ष्मण माने सर, आपण माझ्याशी बोललात आणि भटके विमुक्तांना आजही गाव नाही, घर नाही. ही महाराष्ट्राच्या विधानसभेला, विधान परिषदेला माहीत आहे गोष्ट. तुम्हाला आश्चर्य वाटेल की गावाच्या बाहेर गुरुचरण जागा होत्या, इंग्रजांच्या काळात त्या राखीव होत्या. आणि त्या जागा ज्यांना घरं नाहीत अशा लोकांसाठी त्या राखीव होत्या. आमच्या सरकारनं, नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर त्यांनी काय केलं? या जागेवर घरं बांधली, पंतप्रधान आवास योजना म्हणून. पण त्या योजनेला EWS हा निकष लावला, म्हणजे आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत त्यांना द्यायच्या. या देशामध्ये गरीब कोण आहे तो? या देशामध्ये गरीब आमच्या स्त्रिया आहेत, कारण त्यांनी जमिनीचा शोध लावला पण त्याचं सातबाऱ्यावर नाव नाही. घर तिने बनवलं स्त्रीने, पण घरावर तिचं नाव नाही, महिलेचं नाव नाही. वास्तव परिस्थिती आहे.
म्हणजे अगदी प्राध्यापक झालेल्या महिलांचे पगार घेण्याला सुद्धा सासू सासरे जातात, असं वास्तव आहे. त्याचा पगार आला की ते ताब्यात घेतात. अशा परिस्थितीमध्ये ही जी व्यथा आहे आत्ताची समाजाची ती इतकी भयानक आहे की आजही संविधानाने महिलांना अर्धा अधिकार प्रॉपर्टीवर दिला आहे, पण भाऊ त्यांचं हक्क सोडपत्र लिहून घेतात की बहिणीकडून लिहून घेतात की तुला प्रॉपर्टीची काय गरज आहे, आणि बहीण भावाच्या प्रेमापोटी बोलते हां दादा घेऊन टाक, मी तुला हक्क सोडपत्र देते. पण उर्वरित आयुष्यात त्या बहिणीने करायचं काय, हा प्रश्न आमच्या चळवळी विचारत नाहीत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या सगळ्या गोष्टी आंदोलनाच्या रूपाने आमच्या कोकणामध्ये शिकवल्या, आणि त्या शिकवल्यानंतर शेवटची वेळ होती मुक्ती कोण पथेची. म्हणजे आता तुम्ही माझ्याबरोबर होतात, आगरी होते, भंडारी होते, कोळी होते, आदिवासी होते, मग आता तुमच्या मुक्तीसाठी मी माझं आयुष्य दिलं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी. आता अंतिम मुक्ती आहे, या मनुस्मृतीच्या गुलामीतून बाहेर पडा आणि बुद्धाकडे चला. तेव्हा लोकांनी पाठ फिरवली. ही खंत त्या मुक्तिकोण पथेमध्ये आहे, आणि वर्तमान महाराष्ट्राची खंत काही वेगळी नाही. मग मला हे सांगायचं आहे की भगवान बुद्ध मानवी जीवनामध्ये तुम्हाला सुखी करू शकतात, हा विश्वास माझ्या संदीप सारंग या लेखकांना द्यावा लागेल. की सत्यनारायणची कथा, जी कथा सांगते की बुडालेली साधू वाण्याची नौका आमच्या पूजेने वर येते आणि म्हणून दक्षिणा द्या, त्यावर ब्राह्मण पोट भरतो. मग ती इराणची नौका आमच्या भारताच्या जवळ बुडवली कोणी अमेरिकेने, अक्षरशः फसवून बुडवली. ते आपले पाहुणे होते. अतिथी देवो भव या काय जो का तथाकथित धर्म आहे त्या धर्मानुसार ती नौका वाचवणं आमचं काम होतं, आमच्या आरमाराचं काम होतं. ती नौका बुडवली अमेरिकेने. सत्यनारायण पूजेचं समर्थन सगळेच करतात, आमचे मुख्यमंत्री फडणवीस करतात, कारण त्या जातीचा धंदा आहे त्यांच्या, त्यामध्ये दक्षिणा मिळते. पण ते नौका ते बाहेर काढू शकतात का? नाही काढू शकत. पण त्यांचा धर्म आज विजयी आहे, कारण मुख्यमंत्री त्या सत्यनारायण पूजावाल्यांचा. आमचा आहे का? भगवान बुद्ध आणि धम्म सांगणाऱ्या लोकांचा आहे का? नाही बसत. याचं हे सगळं तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की पुस्तकं लिहिणं, बोलणं याच्या पलीकडे आणखी एक व्यवहार आहे, आणि तो व्यवहार सांगतो की आमचे गुरु कोण. आणि म्हणून मला आपल्याला विनंती आहे की साधी गोष्ट नाही. हनुमंत काका उपरे आज आमच्यामध्ये नाहीत, त्यांच्यासोबत आम्ही बऱ्यापैकी ते सगळे सहकारी आहेत, त्यांनी सुद्धा खूप चांगला प्रयत्न केला. पण हा प्रयत्न एकाच अंगाचा नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो आदर्श आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला कोकणामध्ये खोतांच्या जमिनी ह्या तुमच्या आहेत, कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर, आजचा राष्ट्रवाद आहे. मी मुंबईमध्ये SRA झोपड्या कोणाच्या तोडल्यात? SC ST अल्पसंख्याक मुस्लिम ख्रिश्चन यांच्या तोडल्यात. आणि जेव्हा 2017ला विधानसभेने सांगितलं की आगरी कोळ्यांची गावठाणं सुद्धा आम्ही तोडू SRA पद्धतीने, म्हणजे तुम्ही गलिच्छ आहात, तुम्ही अतिक्रमण. वास्तवात काय हो, रमाबाई आंबेडकर नगरमधले लोक गुजरात्यांची घरं स्वच्छ करतात, म्हणजे भांडी घासतात, कपडे धुतात, ते वास्तव आहे. मग स्वच्छता कोणाची? आमची आहे. तुम्ही आम्हाला शिकवणार काय स्वच्छता? स्वच्छता आम्ही केली, ताजमहाल आम्ही बांधला. ह्या सगळ्या प्रकारामध्ये आज मुंबईमध्ये आमच्या वस्त्या धोक्यात आल्या. जसं पंतप्रधान आवास योजनेला EWS लागलं न सांगता. EWS कोणासाठी आहे हो? EWS उच्चवर्णीयांसाठी आहे. ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाले कधी? पण कुठल्या आमदारांनी प्रश्न केला? मग तिथे काय लावलं पाहिजे? EWSची घरं आहेत, ती घरं SC ST OBC यांना द्या, कारण त्यांना घरं नाहीत. पण त्याच्यावर महाराष्ट्रात चर्चा झाली नाही. आज सिडकोची 65,000 घरं पडून आहेत, विकली जात नाहीत. आणि मानेसाहेब, तुमचा प्रश्न आहे की भटक्या विमुक्तांना घर कोण देणार? ती घरं तुमची आहेत, ही घरं तुमची आहेत. टाका एखादी याचिका. काल उच्च न्यायालयाने निकाल दिला की EWS योजना ही बोगस आहे, तर त्यातलं कमीत कमी किमतीचं घर 74 लाखाचं आहे. मग 74 लाखाचा घर घेणारा माणूस गरीब असू शकतो का? पण यांचा राग असा आहे की या देशातल्या शूद्र अतिशूद्र स्त्रिया यांना घरं मिळू नये, पाणी मिळू नये, ही आजची मनुस्मृती आहे. आणि या सगळ्याचा मार्ग आहे भगवान बुद्ध. मी अजिबात जाहिरात करत नाही, वास्तव सांगतोय. जर 2005 नंतर मला भगवान बुद्ध आणि बाबासाहेब समजले नसते तर मी माझ्या घरात कंसात बंगल्यात राहायला गेलोच नसतो, मला पुण्यापर्यंत येता आलं नसतं. हे जोपर्यंत आमचे लोक सांगत नाहीत भटजींसारखे, ते खोटं सांगतात की सत्यनारायण पूजेमध्ये समृद्धी येते. अनेक बाबा महाराज झालेत ना, ते केवळ हे सांगण्यामुळे. कशामुळे? की या महाराजांमुळे समृद्धी. कोकणात जे सगळे महाराज आहेत ते असेच आहेत. ते सांगतात की आम्ही इकडे सत्संगाला जायला लागलो, बैठकीला जायला लागलो, म्हणून आमच्याकडे समृद्धी आली. पण आमच्या बौद्ध बांधवांनी पण सांगितलं पाहिजे
बाबासाहेबांचा धम्म स्वीकारला म्हणून आमच्या घरात समृद्धी आली, पण आपण नाही सांगत. आणि म्हणून हे संदीप सारंगांची जी खंत आहे ती खंत महत्वाची आहे की बीच का रास्ता नाही होता, जे लोक अडकले त्यांना सांगितले थेट बुद्धाकडे चला. ह्या अत्यंत महत्वाची घटना आहे. आणि हे जे भाष्य आहे त्याचा मी अत्यंत अभिमानाने कौतुक करेन. मी माझी विनंती आहे की सगळ्यांनी जरा टाळ्या वाजवा संदीप सारंग यांचं. आता मी खरोखर वेळ घेतला, पण तुम्हाला मी अगोदरच सांगितलं आम्ही व्याकरणाचे आणि वेळेचे नियम न पाळणारे लोक आहोत. काही एवढ्या लांबून समुद्रावरून यायचं उरणच्या आणि तुम्ही सांगणार नाही नाही 5 मिनिटं बोला, कसं शक्य आहे? शक्य आहे का सांगा मला? आम्ही किंमत मोजलेली आहे त्याची. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की बुद्धाचा मार्ग हा जीवनाचा मार्ग आहे. आणि म्हणून हे जे पुस्तक आलेलं आहे ह्यामध्ये जे बुद्धाच्या मार्गावर जाऊ शकलेले नाहीत त्यांची चिकित्सा करणारं पुस्तक आहे. पण दुसरी बाजू अशी पण आहे, आमच्यासारख्या समजे लोक ह्या मार्गावर चाललेत, तर बुद्धाचा मध्यम मार्ग म्हणजे तरी काय आहे, म्हणजे हे पण आम्हाला पाहिजे की बाबा त्यावर नक्की काय विचार आहेत. धम्मावरची पुस्तकं आली पाहिजेत. आता लक्ष्मण मानेंनी जो निर्णय घेतला आहे तो निर्णय उगाच घेतलेला नाही, त्यांना धम्म कळला म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला. पण असे अनेक लोक आहेत की बाबा समजा तुम्हाला मी अनेक लोकांना सांगतो की लोक दारू प्यानाऱ्या माणसाला सांगतात की तुम्ही दारू सोडा. तो माणूस बोलतो संध्याकाळी 4 वाजले ना की तळप येते, म्हणजे दारू प्यायची हे ते आठवण येते. काय करायचं? तो दारूच पिणार ना. त्याला सांगावं लागेल तुला दूध प्यावं लागेल. पण दुधाचा पर्याय तुम्ही तर ठेवला पाहिजे. आणि म्हणून धम्म हा एक पर्याय आहे. साहित्य येताना आता छोट्या छोट्या गोष्टीत तुम्हाला लिहावं लागेल. मी म्हणत नाही सत्यनारायणची पोथी लिहा, पण बुद्धाच्या मार्गाने गेल्यानंतर, बाबासाहेबांच्या मार्गाने गेल्यानंतर आपल्या वडिलांच्या सातबाऱ्याला नाव लागतं ताई, हे सांगायला पाहिजे घरातल्या लोकांना. तुमच्या घरावर आता एकच दरवाजा असतो, पूर्वी 2 दरवाजे असायचे अशी. तर एका दारावर नवऱ्याचं नाव, दुसऱ्या दारावर बायकोचं नाव हे लागलंच पाहिजे. जर तुम्ही जय भीम बोलत असाल तर दोन्हींची नाव पाहिजे. कारण स्त्री पुरुष समानता ही बाबासाहेबांनी दिली आणि त्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. परंतु व्यावहारिक जगात जोपर्यंत तुम्ही सिद्ध करत नाही की बुद्धाच्या मार्गाने सुखी होता येतं. आज बघा माझं वय साधारणपणे 54 आहे. 35व्या वर्षी मला बाबासाहेब आणि बुद्धांचा विचार मिळाला. 35व्या वर्षाच्या अगोदर मला माझं स्वतःचं घर नव्हतं, गाडी नव्हती, बंगला नव्हता, स्वतःला ओळख नव्हती. 2005 नंतर मला ह्या चळवळीतल्या तुमच्यासह सगळ्यांनी, तुम्ही कशी मदत केली असेल तुम्हाला माहीत नाही, पण मी तुमच्या प्रत्येकाबद्दल कृतज्ञ आहे. कारण उद्या जर मेलो मी तर मला हे बोलता येणार नाही. आणि मरण्यापूर्वी मी सांगतो की मला जर हे विचार कोणी सांगितले नसते तर ही बाबासाहेबांची जी मुक्ती आहे, बुद्धाची मुक्ती आहे, ती मला कळलीच नसती. आणि जुन्या मुक्तीत असतो तर सकाळी 25 आवर्तनं अथर्व शीर्षाची, संध्याकाळी 25 आवर्तनं, सुख कधी येईल, गाडी कधी येईल, बंगला कधी येईल, मी बघत बसलो असतो. आणि मग ते झालंय आता ना महाराष्ट्राचं वाटोळं झालंय ना त्या भोंदूबामामुळे, तशीच माझीशी काही अवस्था असते. मला दुःख होते माझ्या बहिणींसाठी की त्या फसवल्या गेल्या. आणि मी खेदाने माझ्या बहिणींची माफी मागू सांगतो की तुमच्यापर्यंत आम्ही बुद्ध पोहोचू शकलो नाही, तुमच्यापर्यंत आम्ही बाबासाहेब पोहोचू शकलो नाही, हे आमचं अपयश आहे. पण असं पुन्हा वेळ येऊ देणार नाही की आता आम्ही बुद्ध तुमच्याकडे पोहोचू. आणि तो व्यावहारिक मार्ग आपण सगळ्यांनी सांगावा अशी प्रत्येकाला नम्र विनंती आहे. समजेल आणि सोप्या शब्दात. ताई, महिलांना अशी व्रतं तुम्हाला आता महालक्ष्मी व्रत सांगतात महिलांना, हे तुम्ही केलं, उपवास केलं की तुम्हाला सुख येईल. अहो, महालक्ष्मी म्हणजे कोण? महामाया आहे. तुम्ही महालक्ष्मीचा फोटो पाहिला तर 2 हत्ती आहेत सोबत आणि ते चित्र सगळीकडे आहे. बौद्ध लेण्यांमध्ये तेच चित्र आहे महामायेचं. ती महामाया म्हणजे कोण आहे? ती महामाया म्हणजे भगवान बुद्धाची आई आहे. आणि महाप्रजापती जिने इथे सांगितलं की स्त्रियांना सुद्धा धम्मामध्ये समान अधिकार आहे, ती आहे. ती तुम्हाला सांगावी लागेल, पर्याय द्यावा लागेल. आणि खरं म्हणजे आमच्याकडे आम्ही हुंडा घेत नाही लग्नामध्ये. आगरी कोळी लोक आमच्याकडे लग्न सुद्धा महिला लावतात. म्हणजे धौलारीन नावाची स्त्री असते ती लग्न, विधवा महिला लावते लग्न. आमच्याकडे अजून ती कल्चर आहे. आणि अर्थ इकॉनॉमी ही महिलांकडे आहे. मुंबईची सगळी मासळी मार्केट आगरी कोळ्यांच्या महिलांकडे आहेत. म्हणजे बुद्धाची संस्कृती पूर्ण संपलेली नाही. आणि म्हणून कार्ले लेण्यामध्ये जी बसलेली आहे ती एकविरा बुद्धाची आहे. एकविरा म्हणजे एका वीराची आहे. आणि तो वीर सांगतो की प्रेमाने जग जिंकता येतं. आणि म्हणून इराणच्या शाळेवर हल्ला झाला, अमेरिकेने केला, त्या मुली मारल्या, निष्पाप मुली मारल्या. हे काही वीरत्वाचं लक्षण नाही आहे. अरे, तुमच्यावर जर दम असेल ना तर समोरासमोर सैनिकांशी लढा. का तुम्ही निरागस मुलीला मारले? पण हीच मनुस्मृती जगावर राज्य करत होते. पण इराणने दाखवून दिलं सच्चाई काय असते, हल्ले कसे करायचे, लढाई कशी करायची. आज इराणचा जगामध्ये विजय होतो.
ते मुस्लिम राष्ट्र आहेत म्हणून त्यातले तो सत्य विचार आहे तो नाकारायचा नाही. आणि म्हणून आमच्या सोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात 50% मुस्लिम होते, लढत होते, पण त्यांचं नाव कोणी घेत नाही. महाराष्ट्रातली जी विचारांची परंपरा आहे त्यामध्ये मुसलमानांना कोणी मानत नाही, त्यांना शत्रूच जाहीर केले. परंतु असे अनेक लोक ज्यांचे पराक्रम मारले गेले होते, त्यामध्ये भीमा कोरेगावचा जो पराक्रम आहे तो असाच मारला गेला. आम्ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात प्रमुख लढवय्ये होते, कारण आम्ही समुद्रावर पोहणारे आम्हीच आहोत. त्याला सुद्धा मराठ्यांचा आरमार असं कसं म्हणू शकता तुम्ही की त्यामध्ये आगरी कोळी नाहीत का? आमच्या महिला सुद्धा पाण्यामध्ये पोहतात, आमच्या महिला सुद्धा लढतात. पुरुष 15-15 दिवस समुद्रावर गेल्यानंतर भाले घेऊन गावाचं रक्षण करणारे आमच्या महिला आहेत. महिला सुद्धा शूर असतात, हे तुम्ही का नाकारता? हे नाकारलं गेलंय. आणि म्हणून आजची ही जी सभा आहे ती सभा माझ्यासाठी ह्यासाठी महत्त्वाची आहे की याच विचारांनी मला हा मावळ मतदारसंघ लढायला शिकवलं. मी लोकसभा लढलो. अहो, शिक्षक, प्राथमिक शिक्षकाची काय योग्यता असते? एखादा अकाउंट नसतं त्याचं बँकेत, 100 रुपये एक्स्ट्रा आले तर त्याला वाटतंय काय झालं, काय कोणाला कळेल का, काय करायचं, अशी त्याला भीती वाटते. लोकसभा लढणं ही खायची गोष्ट आहे. तो पैशाचा मुद्दाच नाही आहे, तो मुद्दा हिमतीचा. ही हिंमत बाबासाहेबांनी दिली, भगवान बुद्धांनी दिली. आणि या सगळ्या लेण्यांमध्ये तुम्ही लेण्यांचा इतिहास पाहिला म्हणजे आज जे लोक बीच का रस्तामध्ये अडकलेले आहेत ते लोक कोण आहेत? त्यांना भगवान बुद्धांचा लॉर्ड कनिंगहमनी सांगितलेला इतिहास माहीत नाही. आणि म्हणून जेव्हा मी रायगडचं गॅजेट वाचलं, आंबेडकरी चळवळीतली सगळी पुस्तकं वाचली होती, पण रायगडच्या गॅजेटने सांगितलं की ठाणे, रायगड, पालघर हा अप्रांत प्रदेश आहे. या अप्रांत प्रदेशामध्ये प्रत्येक खाडीवर बौद्ध लेण्या आहेत आणि इथून जागतिक व्यापार चालत होता. आज जे इराणचं युद्ध आहे, पर्शिया, तिथे आम्ही व्यापार करायचो, आमच्या बोटी तिथे जायच्या. श्रीलंकेत आम्ही जायचो बोटीने, आमच्या बोटीने जायचो, त्यासाठी आधुनिक बोटी नव्हत्या. मग तो जागतिक व्यापार तिथून चालायचा. आणि ह्या जागतिक व्यापाराच्या काळात 2000 सालामध्ये 2000 वर्षापूर्वी आमच्याकडे सुवर्णयुग होतं. कारण आम्ही इजिप्तला जायचो, आगरी कोळी लोक बोलायचे की आम्ही सगळं सामान आणलं, याच्या बदल्यात तुम्हाला काय पाहिजे? तिकडचे लोक विचार, आम्ही फक्त सोनं घेऊ. आम्ही सोनं घेऊन यायचो. म्हणजे सोन्याचे दागिने दिसतात ना आमच्याकडे, त्याला 2 कारणं आहेत. एक बुद्धाचा काळ आणि कुळ कायद्याने 7-12 भेटला म्हणून बाबासाहेबांचा काळ. बाबासाहेबांनी कुळ कायदा नसता केला तर आमच्या अंगावर सोनं नसतं आलं. आणि ते सोनं आज तुम्हाला दिसतंय पनवेलमध्ये, उरणमध्ये. हे दिबा पाटील सुद्धा बुद्धाच्या मार्गावर चालणारे नेते होते, दत्ता पाटील होते. आणि त्यांच्या वैभवाची परंपरा ही खरं म्हणजे गरिबीची परंपरा आहे. म्हणजे मी दिबा पाटील, दत्ता पाटील, बाबासाहेबांचा मार्ग जर सोडला तर माझ्या गळ्यात आता चैनी येतील, दलाली केली तर हातामध्ये सोनं येईल. पण हा प्रामाणिकपणाचा मार्ग आहे, त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा दान मागावं लागतं. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये प्रामाणिकपणे सुखी होण्याचा मार्ग हा भगवान बुद्धाचा आहे. मी संदीप सारंग यांना विनंती करेन, आपण खूप पुस्तकं लिहिली, पण आता खरोखर बुद्धाच्या मार्गावर जे चाललेत त्यांना या सत्यकथा सांगावं लागेल. कारण सत्यनारायणच्या नावाने असत्य कथा आहेत. मग सत्यकथा काय? तर सत्यकथा ही आहे की या देशामध्ये ज्या लोकांना काहीच नव्हतं, पाणी पण नव्हतं, जमीन पण नव्हतं, गावात राहायला जागा पण नव्हती, त्या लोकांनी ही प्रगती केली. तुमचा आम्हाला अभिमान आहे, बौद्ध बांधवांचा अभिमान आहे. पण ही गोष्ट तुम्हाला सांगावं लागेल की पुरावा म्हणून हे सिद्ध होतंय की ही जमीन, हे पाणी हे बाबासाहेबांनी दिलं, म्हणून आम्ही मुक्तीपर्यंत गेलो. पुन्हा आपली एकदा माफी मागतो आणि हे सांगतो की बाबासाहेबांनी जे अप्रांत प्रदेशात कोकणामध्ये पेरलेला आहे, हा अप्रांत प्रदेश भगवान बुद्धांचा प्रदेश होता. तशा प्रकारच्या लेण्या आहेत आणि बाबासाहेबांनी त्या भागात मोठी आंदोलनं केलेली आहेत. आणि या आंदोलनातून हा जगण्याचा मार्ग मला फार उशिरा कळला, 35व्या वर्षी कळला. मग तो जर अगोदर कळला असता तर तुम्हाला माहिती आहे आणि अधिक वेगळं काम करता आलं असतं. तरीसुद्धा जो संघर्ष चालू आहे, काल एकविरेवर डोकं फोडली आमच्या लोकांनी एकमेकांची. मी तिथे सांगितलं, एक पोस्ट टाकली, ज्यांनी कोणी दारू पिऊन डोकी फोडली असतील त्यांच्यावर गुन्हे नोंद करा, पोलिसांना सांगितलं. कारण का? दारू नाकारणं हे पंचशील आहे आणि तो बौद्ध लेण्यांचा भाग आहे, बौद्ध लेण्याचं तत्वज्ञान आहे. हे आपल्याला पण करावं लागेल, तिथे पंचशील ठेवावं लागेल, तरच लोकांना कळेल ना. लोकांना कळणार नाही. आणि म्हणून मी आपली सगळ्यांची माफी मागतो, आयोजकांची माफी मागतो. जर भाडं वाढलं तर भाडं द्यायला मी तयार आहे हॉलचं, घाबरू नका. हो, तेवढे पैसे घेऊन आलोय मी. पण असं नका बोलू की नाही 5 मिनिटं जास्त झाली मग आता भाडं वाढलं, काय फरक पडत नाही. आणि इकडे जर जास्त भाडं घेत असतील तर आमच्या कोकणात या, तुम्हाला आणखी मोठे हॉल देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय. आणि सगळ्यांना सहकार्य केलं, माने सरांना केलं, असंच सहकार्य मुंबईतल्या आगरी कोळ्यांना करा. कारण हे बंड हे सगळ्यात मोठं बंड आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं बंड आहे, महात्मा फुल्यांचं बंड आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे, सावित्रीमाईंचं आहे, दत्ता पाटलांचं आहे, दिबा पाटलांचं आहे, असं एक बंड
आम्ही पण करायला घेतलंय. आपली मदत पाहिजे. जय हिंद. धन्यवाद.